मुंबईमध्ये हिंदमाता परिसरामध्ये पंपिंग बंद झालेलं होतं आणि पुढारी न्यूजच्या बातमीनंतर महापालिकेला आता जाग आल्याचं पाहायला मिळतंय। पुढारी न्यूजनं पंपिंग बंद असल्याची बातमी दाखवली आणि त्यानंतर पालिकेचे कर्मचारी त्या जागी दाखल झाले। पुढारी न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। हिंदमाता परिसरामध्ये पाणी निचरा करण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी काही वेळापूर्वीच या संदर्भात पंपिंग मशीन्स बंद असल्याची माहिती दिलेली होती आणि त्यामुळे मॅनहोलचं झाकण उघडून पाण्याचा निचरा करण्यात येणार आहे। त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी धनंजय आढावा घेतलेला होता धनंजय दळवी यांनी आणि पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी स्वतः आपल्या सोबत आहेत। धनंजय, काही वेळापूर्वीच आपण ही बातमी दाखवलेली होती, आपल्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे, पालिकेचे अधिकारी पोहोचलेले आहेत का आणि काम सुरू झालंय का? मी सध्या दादरच्या हिंदमाता परिसरात आहे। थोड्या वेळापूर्वी आपण बातमी दाखवली होती की याच दादरच्या हिंदमाता परिसरामध्ये सखोल टाक्या या तयार करण्यात आल्या होत्या पाण्याचा निचरा करण्यासाठी, मात्र तिथे लावण्यात आलेली पंपिंग मशीनची यंत्रणा बंद असलेली पाहायला मिळाली। त्यानंतर आता आपण थेट दृश्य दाखवतो, पालिकेचे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळतात। मेन होलची जी झाकणं आहेत ती उघडण्यात आलेली आहेत आणि आता त्याच्या माध्यमातून पाण्याचा निचरा हा हिंदमाताच्या परिसरातला करण्यात येतोय आणि आपण जर पाहिलं तर गुडघाभर इतकं पाणी हे सध्या हिंदमाताच्या परिसरामध्ये आणि त्याचा निचरा करताना आता या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर अक्षरशः या ठिकाणी ज्या गाड्या आहेत त्या सुद्धा पाण्याखाली गेलेल्या आपल्याला पाहण्यात, काही गाड्या ज्या आहेत त्या इथे पाण्यात पडलेल्या सुद्धा पाहायला मिळतात। बस स्टॉप जर आपण पाहिला हा तर बस स्टॉपची जी बसण्याची आसन व्यवस्था असते ती सुद्धा पाण्याच्या खाली असलेली आपल्याला पाहायला मिळते। यावरून आपण अंदाज लावू शकतो पाण्याची पातळी ही हिंदमाता परिसरात किती आहे ती। आणि इथे आता पालिकेचे कर्मचारी हे पुढारीच्या बातमीनंतर या ठिकाणी त्याची दखल घेतली आणि इथे दाखल झाले आणि त्यानंतर त्यांनी आता या ठिकाणी असलेली मेन होलची झाकणं जी आहेत ती उघडलेली आणि त्या माध्यमातून आता इथे पाण्याचा निचरा होतो। अजूनही या ठिकाणी असलेले जे पंपिंग यंत्रणा आहे ती बंद परिस्थितीमध्ये असल्याचं दृश्य हे आपल्याला पाहायला मिळते। हे पंपिंग मशीन जे आहेत किंवा इथे असलेले जे जनरेटर आहेत ते बंद परिस्थितीत आहे, मात्र त्या आता थेट मनुष्य बळाचा वापर करून किंवा मनुष्य जे आहेत ते इथे पालिकेचे कर्मचारी हे आलेत आणि त्यांच्या माध्यमातून मेन होलची झाकणं ही उघडण्यात आलेली आहे आणि त्याद्वारे या ठिकाणी संपूर्ण पाण्याचा निचरा केला जातो। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर जी वाहतूक आहे ती सुद्धा बंद असलेली आपल्याला पाहायला मिळते। हिंदमाताच्या परिसरामध्ये आहोत आणि परळच्या दिशेने जाणारी जी वाहतूक आहे पुलाच्या खालून ती बंद असलेली आपल्याला पाहायला मिळते। अनेक जणांना जे आहे ते आता या गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागते। चाकरमान्यांना जे आहे किंवा आपापल्या कामावर जाण्यासाठी गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागते। अनेकांच्या दुचाकी ज्या आहेत त्या सुद्धा बंद परिस्थितीत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। दुसरीकडे आता पालिकेचे कर्मचारी आपल्या पुढारीच्या बातमीच्या ची दखल घेऊन या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि मेन होलची झाकणं उघडण्यात आलेली आहे आणि आता या माध्यमातून या ठिकाणी हा निचरा जो आहे तो पाण्याचा सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतो। थोड्या वेळापूर्वी जे आहे ते आपण दाखवलं होतं की या ठिकाणी जी पंपिंग यंत्रणा आहे ती बंद परिस्थितीत असलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर मेन होलची झाकणं जी आहेत ती उघडण्यात आली आणि त्याच्या माध्यमातून आता या ठिकाणी हा पाण्याचा निचरा सुरू आहे। पावसाने काही वेळापूर्वी विश्रांती घेतली होती, मात्र आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाल्याचं चित्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। हवामान खात्याने या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मुसळधार पावसाचा इशारा सुद्धा दिलेला आहे आणि अशातच मुंबईतल्या अनेक सखोल ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली। त्यातलंच एक म्हणजे दादरच्या हिंदमाता परिसरात पाणी साचलेलं पाहायला मिळतं। इथे पालिकेने जी यंत्रणा किंवा व्यवस्था केली होती ती काळजी घ्या। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढारी न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहतोय। हिंदमाता परिसरामध्ये पाण्यासाठी निचरा करण्यासाठी बातमी आपण चालवलेली होती, मात्र आता पंपिंग मशीन बंद असल्यामुळे मॅनहोलचं झाकण उघडून आता हे काम सुरू झालेलं आहे। या बातमीनंतर महापालिकेला जाग आलेली आहे। पुढारी न्यूजनं बातमी दाखवली आणि त्यानंतर महापालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्यांनी पाणी निचऱ्यासाठी प्रयत्न सुरू केले।